रात्री एका तरुणाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. नक्की काय घडलं होतं सांगता येईल? काल साधारण रात्री 11-11:30च्या दरम्यान सर्व मित्रपरिवार या ठिकाणी चहा पिण्यासाठी म्हणून आपल्या बायपासला हायवेच्या लगत ज्या गाड्या आहेत चहाच्या, त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी जाण्याचं निमित्त झालं. एक्झॅक्टली कुठं झालं? एक्झॅक्टली आपण पुण्याला जाताना जो आपण पुण्याकडे टर्न मारतो गावातून गेल्यानंतर, तिथं जे डाव्या हाताला ज्या गाड्या लागतात चहाच्या, रिलायन्सच्या पुढच्या बाजूला, त्या ठिकाणी ज्या चहाच्या वगैरे गाड्या लागतात त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी जाण्याचं त्यांचं नियोजन झालं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर साधारण एक 12 वाजताच्या सुमारास, रात्री 12 वाजताच्या सुमारामध्ये साधारण घरी येण्याच्या वेळेस काहीतरी एक वॉशरूमला जाण्याचं निमित्त झालं. आणि वॉशरूमला जात असताना परत येत असताना म्हणजे रोड क्रॉस केला पायी आणि पायी रोड क्रॉस करून परत रिटर्न येत असताना आमचा जो सहकारी आहे तो राकेश अंबेश नाईक याचं अपघाती असं निधन झालं. वय किती? वय साधारण त्याचं 22 वर्षापर्यंत वय असेल, जास्त काही वयाचा हा नव्हता. काय करत होता तो वैयक्तिक याची सेंटरिंगची वगैरे अशी कामं घेत होता. त्याचे वडील स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत, म्हणजे बांधकामाची वगैरे कामं करतात, त्यांना देखील तो मदत करत होता. अतिशय होतकरू आणि हरहुन्नरी असलेला आमचा सहकारी या ठिकाणी काल रात्री या अपघातामध्ये निधन त्याचं असं झालेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना काल रात्री नारायणगाव पंचक्रोशीमध्ये घडली. आणि असं व्हायला नको होतं, परंतु काळाचा घाला त्या आमच्या सहकार्यावर काल रात्री आला आणि त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. आई वडील काय करतात? आई वडील, त्याचे आई गृहिणी आहे, त्याचप्रमाणे त्याचे वडील हे बांधकाम व्यावसायिक, म्हणजे एक छोटं मोठं बांधकामाची कामं ते घेतात. म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीतून वरती आलेलं हे कुटुंब, आई वडील अतिशय कष्टाळू, आणि त्याच्यात मागे राकेश देखील त्यांना सहकार्य म्हणून या व्यवसायामध्ये कार्यरत होता. आणि ते व्यवसाय करत असताना खरं तर त्याचा काल रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. ही अतिशय वेदनादायक बाब आपल्या परिसरामध्ये घडलेली आहे. या ठिकाणी मी खरं तर सर्व तरुण सहकाऱ्यांना खरं तर आव्हान करेल की रात्रीच्या वेळी शक्यतो हायवेला किंवा बायपासला अशा एवढ्या रात्रीच्या वेळेस जाऊ नये, कारण की जेणेकरून आपल्या परिवाराची आपल्या मागं कुणीतरी आपली काळजी घेणारं असतं. त्यांचा विचार देखील या आपल्या माध्यमातून मी सर्व तरुण मित्रपरिवाराला करेल की आपण आपल्या जीवाची काळजी घेणं देखील जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या मागं आपला परिवार असेल, आपल्या परिवारातील सर्व सदस्य असतील, यांना पुढं भविष्यामध्ये काही त्रास होणार नाही याची आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यावी.